मंडळी, यावर्षी संक्रांतीला अतिशय दुर्मिळ असा योग जुळून आलेला आहे. हा योग 11 वर्षानंतर आणि त्याचबरोबर हा योग दुहेरी आलेला आहे. तो कोणता योग आहे हे मी तुम्हाला पुढं सांगतेच, पण त्या अगोदर संक्रांतीचं स्वरूप काय आहे ते आपण ऐकू. म्हणजे पंचांगणामध्ये सांगितल्याप्रमाणे संक्रांत मी तर तुम्हाला सांगते. संक्रांत ऐकण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे, म्हणूनच तुम्ही मनोभावे ऐका. श्री गणेशाय नमः. यावर्षी मकर संक्रांती वार बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी आलेली आहे. तिथी आहे पौष कृष्ण 11. यावर्षी मकर संक्रांतीचं वाहन वाघ असून उपवान घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. संक्रांतीने हातात गदा धारण केलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. संक्रांती वयाने कुमारिका असून ती बसलेली आहे. संक्रांतीने वासाकरता जाई घेतलेली असून संक्रांती पायस भक्षण करत आहे. संक्रांती सर्प जातीची असून संक्रांतीने भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. संक्रांतीचा पर्वकाळ हा दुपारी 3 वाजल्यापासून ते सूर्यास्तापर्यंत आहे. या संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये तिळगुळदान, सोनेदान, भूमिदान, गायदान, घोडादान, वस्त्रदान इत्यादी यथाशक्ती दान करावं. तसेच या संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणं, कठोर बोलणं, गवत घास कापणं, वृक्ष तोडणं आणि गाई म्हशीची धार काढणं इत्यादी कामं करू नये. तर अशी आहे यावर्षीची मकर संक्रांत. मकर संक्रांत ऐकल्याने चांगलं पुण्यफल प्राप्त होतं असं म्हणतात. म्हणूनच आपल्या घरातील वयस्कर आपले आई आजी ह्या पूर्वीपासून संक्रांत ऐकत आलेल्या आहेत. पूर्वी ही संक्रांत सांगायला गावागावात गुरु यायचे. अजूनही ही परंपरा काही ठिकाणी आहे, आमच्याकडं सुद्धा आहे. तुमच्याकडं संक्रांत सांगायला असे गुरु किंवा पुरोहित येतात का हे मला कमेंट करून नक्की सांगा. यावर्षी संक्रांत आणि षटतिला एकादशी एकत्र आल्यामुळं सुंदर योग जुळून आला आहे. याचा लाभ आपल्याला अवश्य घ्यायचा आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करून विष्णू सहस्रनाम वाचा किंवा ऐका. या दिवशी श्री विठ्ठलाला तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करा. याविषयी सविस्तर माहिती आता आपण बघू. या वर्षीच्या मकर संक्रांतीला 11 वर्षानंतर एक दुहेरी योग जुळून आलेला आहे. असा कोणता योग आला आहे तर तो योग आहे मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी ही एकाच दिवशी आलेली आहे. आता बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी आल्यामुळं या दिवशी काय करावं, एकादशी करावी का, आणि एकादशी जर केली तर तिळगुळ खाता येईल का, असे बरेच प्रश्न पडलेले असतात. याच प्रश्नाची उत्तरं आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बघा, यावर्षी 14 जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांत. संक्रांतीचा कालावधी दुपारी 3 वाजून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे सूर्यास्तापर्यंत आहे. आणि याच दिवशी एकादशीसुद्धा आहे. संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे सुगड्यांची पूजा करून घ्यायची. आणि एकादशी असल्यामुळं ज्यांना ज्यांना एकादशीचा उपवास असतो त्यांनी त्या दिवशी तिळगुळ खाल्ला तरी पण चालतो. देवांना नैवेद्य म्हणून तिळगुळाचे लाडू ठेवा आणि तोच प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा. असं केल्यामुळं संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ पण खाल्लं जातं आणि एकादशीचं व्रत पण पूर्ण होतं. आता आपण षटतिला एकादशीचा अर्थ समजावून घेऊ. षटतिला म्हणजे 6 प्रकारे तिळाचा वापर करणं. या दिवशी तिळाचा 6 प्रकारे वापर केल्यामुळं आरोग्याबरोबर आर्थिक स्थैर्यसुद्धा मिळतं. तर आता 6 प्रकारे तिळाचा वापर कसा करायचा. संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तिळाचं उटणं अंगाला लावून तिळमिश्रित पाण्याने आंघोळ करावी. आंघोळ झाल्यानंतर तिळ होम करावा. त्याचबरोबर तिळ तर्पण करावं. हे तर्पण पितरांच्या नावाने असतं. त्याचबरोबर तिळ भक्षण आणि सर्वात महत्त्वाचं तिळदान. असं 6 प्रकारे तिळाचा या दिवशी उपयोग करायचा असतो. संक्रांतीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम वाचावं. तुमच्या घराजवळ विठ्ठल मंदिर किंवा विष्णूंचं मंदिर जर असेल तर तिळगुळाचे लाडू नैवेद्य म्हणून तिथं द्या. विठ्ठल हे भगवान श्रीहरी विष्णूंचंच एक रूप आहे. म्हणूनच असं म्हणतात की संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचा नैवेद्य
दाखवल्यामुळं जीवनात गोडवा आणि समृद्धी येते. संक्रांतीच्या दिवशी यथाशक्ती दान करावं, कारण या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. आणि जे काही दान तुम्ही करणार आहात त्याबरोबर तिळगुळ दानसुद्धा करा, कारण तिळगुळ दान करण्याला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच दान जरूर करा. तर असो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.